नमस्कार, मी वर्षाज हाऊस कॉर्नर या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत. ही आपण भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी देवाला प्रसाद म्हणून बनवतो ही भाजी आणि भाकरी. चला तर मग स्टार्ट करूया आपली रेसिपी. खूप हेल्दी रेसिपी आहे ही. त्याच्यासाठी आपण मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. हा थोडासा ओला हरभरा आहे, वाल आहे आणि हे ओली थोडीशी भाजी आहे. पावटा आहे, शेंगदाणे, तीळ आणि वांगी आणि गाजर. याच्यामध्ये बोर पण वापरू शकता तुम्ही आणि हे मटार आहेत थोडेसे. तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये ज्या प्रमाणामध्ये कमी जास्त ज्या भाज्या घेतात त्या तुम्ही इथे वापरू शकता. ज्या तुम्हाला भाजी आवडते ती भाजीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त घ्यायचं. मी सर्व सोलून घेणार आहे. हा इथे ओला हरभरा आहे आणि हा पावटा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये भाजी वापरता त्याप्रमाणे कमी जास्त इथे प्रमाण करायचं आहे. इथे मी सर्व भाज्या सोलून घेणार आहे. ही खूप पौष्टिक भाजी असते. सहसा या सीझनमध्ये जेवढ्या भाज्या भेटतात तेवढ्या थोड्या प्रमाणामध्ये या भाज्या वापरायच्या असतात. जर कोणाला भाजी घरामध्ये आवडत नसेल तर या प्रकारे एकदा करून बघा. हे बघा, वालाची शेंग ही अशी मी सोलून घेते आहे. याच्या शिरा काढून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित हे अशा प्रकारे व्यवस्थित तोडून घ्यायची. याच्या ज्या शिरा असतात अशा या काढून साईडला ठेवायच्या आणि फक्त शेंग व्यवस्थित सोलून घ्यायची. म्हणजे या भाजीमध्ये खाताना थोड्याशा लागत नाहीत. हे अशा प्रकारे मी सर्व इथे भाज्या या व्यवस्थित साफ करून घेणार आहे. आणि हे एक गाजर आहे. याच्यासोबतच तुम्ही बाकीचे साहित्य काही वापरायचं असेल एक्स्ट्राचे तेही वापरू शकतात. हे बघा, इथे मी सर्व साहित्य या ज्या भाज्या आहेत सर्व साफ करून घेतलेले आहे आणि वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे. वांग्याचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे कारण बाकीच्या भाज्या मी इथे जास्त वापरते आहे. एक प्रथा म्हणून आपण हे वांगी थोडीशी याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला फक्त तीळ आधी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खूप पौष्टिक भाजी असते ही. या प्रकारे एकदा नक्की करून बघा. कोणाला घरामध्ये जर भाजी आवडत नसेल तर नक्की आवडीनं खातील ही अशी रेसिपी आहे. आपले तीळ इथे भाजून झालेले आहेत. सेम कढईमध्ये एक मीडियम साईजमधला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे मी रफली चॉप केलेला एक कांदा ॲड केलेला आहे. थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि लसूण एक 10 ते 12 लसूण पाकळ्या मी लगेच ॲड केलेल्या आहेत. त्याही म्हणजे या कांद्यासोबत व्यवस्थित भाजल्या जातील. खूप आवडीने ही भाजी खाल्ली जाते, पण कोणाला आवडत नाही त्यावेळेला तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. एक टोमॅटो आहे तो मी ॲड केलेला आहे आणि लगेच झाकण ठेवलेलं आहे कारण हे जे ऑइल ते स्प्रिंकल होतं आजूबाजूला. त्याच्यामुळे एक टोमॅटो ॲड केल्यानंतर 2 मिनटं झाकण ठेवायचं. म्हणजे थोडासा टोमॅटो सॉफ्ट झाला की मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे बघा, एक सॉफ्ट झाल्याच्यानंतर हे मी सर्व साहित्य काढून घेते आहे. आणि याच कढईमध्ये आपण आता ही जी भाजी मी घेतलेली आहे हरभऱ्याची ती आत्ता ॲड करत नाही आहे मी. बाकीच्या सर्व भाज्या आपल्याला या तेलामध्ये थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत. म्हणजे खूप छान ही जी भाजी आहे खूप छान टेस्टी लागते. एक 5 मिनिटभर आपण परतवून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. हे वांगी पण ॲड केली आहेत मी. तुम्ही तुमच्या इथे आवडीप्रमाणे भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. मीठ ॲड करूया म्हणजे या ज्या भाज्या आहेत त्या पटकन आपल्या सॉफ्ट होतील. मी आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून सध्या ॲड करत नाही आहे. भाजलेले नसतील तर याच्यासोबतच लगेच तुम्ही शेंगदाणे पण ॲड करायचे आहेत. 1, 2 ते 3 मिनिटभर मी याच्यावरती झाकण ठेवते. तोपर्यंत आपण मसाला जो आपण भाजून घेतला होता तो काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ पण ॲड करायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडेसे तीळ पण ॲड केलेले आहेत. आणि हा मसाला जो भाजून घेतलेला होता तो थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्या भाज्या पण छान परतल्या गेलेल्या आहेत. आता याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करते आणखी. आणि ही जी ग्रेव्ही हे बघा आपण जी काढली होती याच्यामध्ये मी तीळ पण थोडे भाजून घेतलेले ॲड केले होते. 1 चमचाभर म्हणू शकता. हे याची ग्रेव्ही तयार केली आहे. हे सर्व ग्रेव्ही जी आहे
ती आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत आधी, आणि नंतर बाकीचे मसाले ॲड करून मग भाजी ॲड करायची आहे. ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे, जोपर्यंत ऑइल आपली रिलीज करत नाही तोपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. याच्यामुळे खूप छान आपला मसाला परतला जातो. हे बघा, हे कांदा टोमॅटोच्या पेस्टनं छान ऑइल रिलीज केलं आहे, म्हणजे आपले हे कांदे टोमॅटो छान परतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं धना पावडर ॲड करते आहे, थोडीशी कश्मीरी लाल मिर्च पावडर अगदी थोडीशी ॲड करते आहे. कलर खूप छान येतो. थोडीशी तिखटवाली लाल मिर्च अर्धा चमचा, आणि घरगुती तुम्ही जो काळा मसाला रोजच्या भाजीसाठी वापरतात तो अंदाजे 1 चमचा मी इथे टाकलेला आहे. सर्व मसाले आपल्याला एक अर्धा मिनिटभर या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत, आणि 1 मिनिटभर इथे मी झाकण ठेवते आहे, म्हणजे हे मसाले आपण ॲड केलेले आहेत ते व्यवस्थित परतले जातील. इथे हा छान मसाला परतला गेलेला आहे. आता ही जी भाजी होती हरभऱ्याची, ही मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. ही कोथिंबीर नाही आहे, तर हरभऱ्याची भाजी आहे. 2 मिनटं या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान असा भाजीला आंबूसपणा येतो, मस्त छान फ्लेवर या भाजीचा लागतो. आता हे मसाला आपला परतला आहे, तर हे आपण भाज्या पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया, आणि लगेच शेंगदाणे पण हे जे आपण घेतले होते ते पण ॲड करूया. सर्व आता या ज्या भाज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत या मसाल्यामध्ये. हे थोडेसे तीळ पण, अख्खे तीळ इथे ॲड करते आहे. जेव्हा ही भाजी आपण खायला घेतो तेव्हा हे मस्त याचा मध्ये मध्ये छान या तिळाचा फ्लेवर किंवा छान अशी चव येते. संक्रांतीच्या दिवसामध्ये या तिळाला खूप महत्त्व असते, आणि तेवढे ते पौष्टिक पण असतात. त्याच्यामुळे जेवढा वापर आपल्याला करता येईल तेवढा वापर आपण इथे करून घ्यायचा. हे बघा, 1 मिनिटभर मी ही भाजी परतवून घेतली आहे. एक झाकण ठेवून अर्धा मिनिटभर आणखी परतवून घेते, आणि इथे छान या भाज्या पण आपल्या मसाल्यामध्ये परतल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करूया. हे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ते ॲड करते आहे, जो मसाला आपला थोडाफार राहिला होता तो. आणि आता तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये येथे तुम्ही ही म्हणजे पाणी ॲड करा. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणामध्ये. थोडंसंच मीठ आता ॲड करायचं आहे, कारण आपण आधी पण भाज्या परतवताना मीठ ॲड केलं होतं. त्याच्यामुळे आत्ता थोडंसं मीठ ॲड करते, आणि 1 उकळी आल्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे, आणि झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटभर आपल्याला ही भाजी मंद आचेवरती उकळवून घ्यायची आहे. आता तोपर्यंत आपण एका साईडला बाजरीची भाकरी करून घेऊया. आता हे बाजरीचं पीठ आहे. आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी हे बाजरीची भाकरी तिळ लावून आणि ही भाजी बनवतो. याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं, म्हणजे बाजरीची भाकरी खाताना एक खमंग लागते मस्त. सर्व मिक्स करून घेऊया. जसं लागेल त्या प्रमाणामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ जर जास्त दिवस, 8 दिवस झालं किंवा 10 दिवस झालं तरी थोडीशी भाकरी पटकन हे पीठ वळलं जात नाही. तर अशा वेळेला काय करायचं, थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ असेल तर ॲड करायचं. मग त्याच्यामुळे या पिठाला कन्सिस्टन्सी चांगली येते. बाजरीचं पीठ हे जास्त दिवस टिकत नाही. ज्याप्रमाणे ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ राहतं त्या प्रमाणामध्ये बाजरीचं राहत नाही. जर 10 ते 12 दिवस जरी झाले तरी पण भाकरी अशी थोडी वळणी येत नाही. हे छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, साईडनं आपल्याला असे थोडेही क्रॅक पडू द्यायचे नाहीत. हे असं सॉफ्ट असं याचा थापून घ्यायची. थोडंसं हाताला वाटलंच तर पाणी लावायचं, आणि अशा प्रकारे हा असा सर्व साईड ज्याच्या थोड्याशा स्मूथ सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. आता थोडंसं याच्यावरती आपण पीठ बाजरीचं ॲड करूया. जास्त एक पीठ लावायचं नाही, नाहीतर खूप भाकरी अशी व्यवस्थित थापली जात नाही. हे बघा, थोडीशी अशी सर्व साईडने व्यवस्थित पीठ लावत लावत आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. या दिवशी बाजरीची भाकरी आणि या भाजीचा मान असतो, त्याच्यामुळे थोडी तरी इथे खायलाच पाहिजे. हे अशी आपण व्यवस्थित थापून घ्यायची आहे, आणि याच्यावरती आता तीळ आपल्याला लावायचे आहेत. जेवढ्या प्रमाणामध्ये तीळ लावू शकता तेवढ्या प्रमाणामध्ये ते तीळ लावायचे आहेत. आणि आता आणखी थोडीशी मी ही भाकरी थापून घेते, म्हणजे हे तीळ व्यवस्थित चिकटले जातील. भाकरी जर चिकटत असेल तर हळूच
खालच्या साईडनं पीठ आपल्याला थोडंसं आणखी पसरवून घ्यायचं आणि ही भाकरी थोडी आणखी थापवून घ्यायची. आणि ही जी तिळाची साईड आहे भाकरीची ती आपल्याला तव्यावरती टाकताना खालच्या साईडनं टाकायची आहे. याच्या ज्या साईड चिरलेल्या आहेत या थोड्याशा अशा हाताच्या सहाय्यानं किंवा पाण्याच्या सहाय्यानं थोडीशी व्यवस्थित करून घ्यायच्या. हे बघा, इथे आपली छान बाजरीची भाकरी तयार आहे. आता ही साईड आपल्याला उलट्या साईडनं तव्यावरती टाकायचं आहे. तवा छान तापवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे बघा तव्यावरती भाकरी मी टाकलेली आहे. आणि वरतून लगेच आपल्याला पाणी सर्व साईडनं लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी हाय केलेली आहे. आणि या भाकरीवर जेव्हा पाणी हे असं ड्राय होईल तेव्हा लगेच आपल्याला ही भाकरी एका साईडनं उलटायची आहे. या प्रकारे याची साईड चेंज करायची आहे. हे बघा किती छान खरपूस खमंग भाकरी एक साईडनं भाजली गेलेली आहे. आता गॅसची फ्लेम थोडं 2 मिनिट हाय करून आपण लो करूया, म्हणजे खालची पण साईड व्यवस्थित ही भाजली जाईल. ही थोडीशी कच्चीच वाटते आहे. थोडीशी हाय टू मिडियम फ्लेमवरती आपण थोडे हे पटकन भाजून घेऊया. हे बघा अशा प्रकारे भाकरी छान भाजली गेलेली आहे. आणि थोडीफार कच्ची राहिली असेल तर आपण ती नंतर गॅसवर अशी भाजून घ्यायची आहे. खूप खमंग गरम गरम भाकरी लागते. जी साईड आपल्याला थोडीफार कच्ची वाटते आहे ती साईड अशी गॅसवर अशी भाजून घ्यायची आहे. खालची साईड आता मी भाजलेली आहे, तर दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. मस्त आपली इथे ही पण तिळाची भाकरी खमंग गरमागरम आणि ही मस्त मिक्स भाजी तयार होणार आहे. बघा सर्व साईडनं आपल्याला हळूवारपणे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. इथे आपलं ही छान भाकरी पण आता रेडी झालेली आहे. हे बघा, आणि इथे ही भाजी पण तयार झालेली आहे. हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे. मस्त अगदी झटपट रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी पण लागते. हे बघा किती सुंदर, बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही इथे भाजी तयार झालेली आहे. याच्यासोबत आवडेल ते पदार्थ तुम्ही साईड डिशमधून वापरू शकता. तर वरती थोडीशे तीळ आणखी मी ॲड करते आहे. दिसायला खूप सुंदर म्हणजे भाजी दिसते ही. याच्यासोबतच मी गाजर, कांदा, टोमॅटो आणि लिंबू पण जराशी ठेवते आहे. चवीला मस्त छान लागते. अगदी गावरान बेत तयार होतो. जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जे राईट साईडला रेड कलरचे सबस्क्राईबचे बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका. याचे तुम्हाला कोणतेही चार्जेस लागत नाहीत. तुम्ही त्याच्यामुळे हे सबस्क्राईब करू शकता. याच्यामुळे काय होतं की नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करते तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच भेटेल. त्याच्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपींचा आस्वाद घ्या. येथे मस्त आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी रेडी आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.